नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत बीटरूट आणि गाजराची चटणी. लागणारे साहित्य: 1 बीटरूट, 4 ते 5 गाजर, थोडासा लिंबाचा रस, 1 टीस्पून मोहरी, लाल तिखट, चवीनुसार मीठ, तेल, गूळ आणि कढीपत्त्याची 5 ते 6 पाने. सर्वात अगोदर आपण बीटरूटची साल काढून घेणार आहोत. नंतर गाजराची ही थोडीशी साल काढून घ्यायची आहे. आता आपण बीटरूट आणि गाजर किसून घेणार आहे. गाजर आणि बीटरूट किसून झालेले आहे. आता गॅसवरती आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवणार आहोत. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडेपर्यंत वाट बघा. मोहरी तडतडायला लागली की कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. हलवत राहायचं आहे. नंतर लाल तिखट घालून तेही हलवत राहायचे. नंतर गाजर टाका, त्यामध्ये बीटरूट टाका. गाजर आणि बीटरूट दोन्ही छानपैकी मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ घाला. लिंबाचा रस टाका. आता आपल्याला आवडेल तेवढा गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या. सगळीकडे गूळ लागला पाहिजे. नंतर मध्यम आचेवर झाकण लावून 2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. पुन्हा एकदा हलवून घ्या. आता तयार झाली आपली पौष्टिक अशी बीटरूट आणि गाजराची चटणी. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.